सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सुरक्षा रक्षकाचा आणि मुक्तागिरी बंगल्यावरील सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आपापसात वाद झालाय। शिवसेनेच्या मंत्र्यांची मुक्तागिरी बंगल्यावर बैठक पार पडली। या बैठकीनंतर मंत्री गुलाबराव पाटील बाहेर येताच त्यांच्या सुरक्षा रक्षकाकडून सगळ्यांना बाजूला करताना बंगल्याबाहेर सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना हात लागला आणि यावरूनच पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाली। यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांनी मध्यस्थी करत वाद सोडवला। गुलाबराव पाटील मध्ये पडले आणि हा वाद मिटवला। सुरक्षा रक्षकाचा पोलिसाला हात लागला आणि त्यावरूनच वाद सुरू झाला आणि मग त्यांच्यात झटापट झालेली आहे। मुक्तागिरी या बंगल्यावर आज बैठक होती। गुलाबराव पाटील तिथे उपस्थित होते। शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची बैठक बोलावलेली होती। हा सुरक्षा रक्षक आणि पोलिसांमध्ये थोडासा वाद झालेला आहे, झटापट झालेली आहे। मंत्री गुलाबराव स्वतःच मध्ये पडले आणि त्यांनी हा वाद मिटवलेला आहे। पोलीस आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झटापट झाली। एकमेकांचा हात पकडणे, धक्काबुक्की करणे असं झालं। तिथल्या तिथे विषय मिटावा म्हणून स्वतःच मंत्री गुलाबराव पाटील मध्ये पडले आणि त्यांनी हा विषय थांबवलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे नेते एकत्र आलेले होते आणि त्यांची प्रत्येकाची सुरक्षा व्यवस्था, त्या व्यतिरिक्त मुक्तागिरीची सुरक्षा व्यवस्था, त्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय असं म्हणू शकतो।